महायुती महाविकास आघाडीनंतर तिसऱ्या आघाडीची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि आज पुण्यामध्ये बैठक झाली आहे। या संदर्भात संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत छत्रपती संभाजीराजे आहेत। राजे, काय सांगाल? खरं तर आज बैठक झालेली आहे, नेमके काय निर्णय झालेले आहेत? पक्षाचं नाव काय असणार आहे? परिवर्तन महाशक्ती या नावाने आम्ही पुढं आलोय। एक वेगळा पर्याय महाराष्ट्राला देण्याच्या दृष्टिकोनातून हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे। अस्वस्थता प्रचंड आहे लोकांना सुद्धा तेच मूलभूत प्रश्न 75 वर्ष आपण ते ऐकायला लागलो आहे। शिक्षणाचे धोरण असतील, तिथं शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, तुमचे गटकोट किल्ल्यांचे प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न ज्याच्यावर आजही ज्या पद्धतीने स्ट्रॉंग निर्णय व्हायला पाहिजे ते झालेले नाही आहेत। म्हणजे बाकीचे राज्य आपल्यापेक्षाही पुढं चाललेले आहेत। इथं बेरोजगारी वाढलेली आहे, असे अनेक म्हणजे प्रश्नाला त्याला म्हणजे लाईनच आहे आणि म्हणून एक चांगला पर्याय देण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे। पक्षाचं नेमकं नाव काय असेल आणि या तिसऱ्या आघाडीमध्ये कोण कोण असेल? कुठले कुठले पक्ष असतील, नेते असतील? मी सांगितलं ना, परिवर्तन महाशक्ती या नावाने आम्ही पुढं येत आहोत। आज प्रामुख्याने 5-6 वेगवेगळ्या पक्षातले अनेक लोक एकत्र आलेले आहेत आणि 26 सप्टेंबरला संभाजीनगरला सुद्धा आम्ही आव्हान केलेलं आहे। तिथे एक मीटिंग होणार आहे की जिथे जास्तीचे छोटे मोठे आणि जे कोणाला इच्छा असेल, समविचारी असतील, त्यांनी यावं। उदाहरण मनोज जरांगे पाटलांना सुद्धा मी पूर्वी सांगितलं, तर आताही माझा त्यांना आग्रह आहे की आपण यायला पहिले आपण एकत्र ताकद उभा करूया, जेणेकरून एक चांगला पर्याय आपण महाराष्ट्राला देऊ शकतो। ज्योती मेटे या देखील महत्त्वाच्या घटक आहेत, त्यांच्याशी तुमचं काही बोलणं झालं आहे का? आज सकाळीच माझी त्यांच्याशी चर्चा झालेली, त्या सकारात्मक आहेत। त्यांनी एकच सांगितलं की एकदा या थोड्या दिवसात आपण भेटू आणि मग आपण निर्णय घेऊ। तर जी तिसरी आघाडी आहे त्याची सुरुवात झालेली आहे आणि या संदर्भात जे नेते आहेत ते आज हे करताना दिसत। आपल्यासोबत राजू शेट्टी आहेत। सर, काय सांगाल? खरं तर आज बैठक झालेली आहे, नेमकी काय बैठकीत चर्चा झाली आणि काय निर्णय घेण्यात आले? महाराष्ट्रामध्ये एक सशक्त पर्याय देण्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेला परिवर्तन हवं आहे आणि ते परिवर्तन घडवून महाशक्ती निर्माण करण्यासाठी म्हणून परिवर्तन महाशक्तीची आम्ही निर्मिती केलेली आहे। प्रत्येक मतदारसंघामध्ये एक आश्वासक, स्वच्छ चेहऱ्याचा आणि स्वच्छ हाताचा उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। खरं तर शेतकरी चळवळीतील नेते असल्याचं बोललं जात आहे। आता आपल्यासोबत बच्चू कडू आहेत। खरं तर भाऊ, असं समजायचं का आपण की महायुतीतून आपण बाहेर पडला आहात? तुम्हाला काय वाटतं? बाहेर पडलं वाटतंय का युतीत आहे असं वाटतं? बाहेरच पडलोय, साधा प्रश्न आहे। जेव्हा महाशक्ती तयार केली तर युती राहिली कुठं? कुठं युती आहे आता? या तिसऱ्या आघाडीत कोण कोण असेल या व्यतिरिक्त, या नेत्यांव्यतिरिक्त? गाडीने हो, परिवर्तन महाशक्ती, ही परिवर्तन महाशक्तीमध्ये अधिक काही कोणाला सामील व्हायचं असेल तर त्यासाठी 26 तारखेला आम्ही संभाजीनगरला एक व्यासपीठ खुलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये सगळे सामील होऊ शकतात। या व्यासपीठावर आपण तिन्ही नेते असणार आहात? ते नाही असेल, बाकीचे पण येऊ शकतात अधिक। परंतु हा निर्णय का घेण्यात आला? कारण महायुतीमध्ये तुमचं चांगलं सुरू होतं, तरी देखील तुम्ही इकडे बाहेर पडलात। म्हणजे काय, तुम्हाला कसं माहिती चांगलं सुरू होतं म्हणून? चांगलं सुरू होतंय, माझं चांगलं व्हायला काही मी राजकारणात आलो नाही, लोकांचं चांगलं व्हावं म्हणून संभाजीनगरला आम्ही आंदोलन केलं। त्या आंदोलनातला एकही मुद्दा युतीनं अजूनपर्यंत पूर्ण केला नाही। अनेकांनी ही तुमची बी टीम असल्याचं बोललं जात आहे, आरोप होत आहेत। तुम्ही सांगा, हे सगळे आज जे महायुतीत आहे कुठल्या पक्षाचे आहे? भाजपामध्ये, शिवसेनेमध्ये कुठल्या पक्षाचे आहे? तुम्ही निवडून दिल्यानंतर आखरी भाजपातच गेले। खरी बी टीम कोणाची आहे? बच्चू कडू 20 वर्ष लढला, आम्ही पार्टी बदलवली आणि आमची पार्टी उभी केली आम्ही। लक्षात घ्या, बी टीम त्यांची असू शकतं, आमची नाही। तर हे जे आहेत ते तिसऱ्या आघाडीचे नेते आहेत। खरं तर महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणि नागरिकांच्या प्रश्नासाठी आम्ही हे तिसरी आघाडी करत असल्याचं जे रोखठोक मत जे आहे ते या ठिकाणच्या नेत्यांनी व्यक्त केलेलं आहे। कॅमेरामन गोपाल हरणेसह कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे।